मराठी, द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. महाबळेश्वर मुख्य बाजारपेठेतील दुकानांपुढील 4 फुटांची जागा वाचवण्यात कुमार शिंदे यांचे योगदान मोठे आहे, अशा भावना आज महाबळेश्वर बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने व्यक्त केल्या. दरम्यान नागरिकांच्या हितासाठी कधीही तडजोड केली नाही आणि करणारही नाही, असा शब्द आज नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुमार शिंदे यांनी आज मुख्य बाजारपेठेत नागरिकांशी संवाद साधताना दिला. समर्थकांची मोड बांधत नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुमार शिंदे, माजी नगराध्यक्षा सौ स्वप्नाली शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. येथील टॅक्सी संघटनेच्या कार्यालयापासून दुपारी 12 वाजता अत्यंत उत्साही वातावरणात शहराच्या मुख्य बाजारपेठेतून व्यापारी व नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत त्यांनी व्यापारी बांधवांशी सुसंवाद साधला. यावेळी व्यापारी बांधवांनी बाजारपेठेतील रुंदीकरणाच्या कामात दुकानांपुढील 4 फुटांची जाणारी जागा वाचवण्यात कुमार शिंदे यांनी सिंहाचा वाटा उचलल्याचे सांगितले. कुमार शिंदे यांनी स्थानिकांच्या असेच पाठीशी राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यापारी बांधवांच्या प्रेमामुळे भारावून बोलताना कुमार शिंदे म्हणाले, महाबळेश्वर बाजारपेठेतील दोन्ही बाजूंची सर्व दुकाने 4 फूट आत घ्यावी लागणार होती. व्यापारी मंडळींनी हे गाऱ्हाणे माझ्याजवळ मांडले. क्षणाचाही विलंब न करता रातोरात मुंबई गाठली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून परिस्थिती समजावून सांगितली. बरेच छोटे दुकानदार यामध्ये भरडले जाणार होते. मुख्यमंत्र्यांकडून या निर्णयावर स्थगिती आणल्यामुळे महाबळेश्वरची बाजारपेठ वाचली. नेत्यांचे पाठबळ आणि महाबळेश्वरकर नागरिकांचे आशीर्वाद यामुळेच हा निर्णय शक्य झाल्याचे कुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित व्यापारी बांधवांनीही कुमार शिंदे यांचे स्वागत करत ज्येष्ठांनी शुभाशीर्वाद दिले. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान कुमार शिंदे हे मुख्य बाजारपेठेतून फेरफटका मारत मतदारांशी संवाद साधताना देखील पाहायला मिळाले. यावेळी स्वप्नाली शिंदे, हेमंत साळवे, पूजा उतेकर, संगीता गोंदकर, प्रशांत आखाडे, मोजम नालबंद व इतर मान्यवर जवळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.